तसेच आदरणीय दीपकजी लोंढे, राजू झोरे या सर्वांनी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व संघनायक यांना विनंती आहे की आपण पुढील आसनावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि सर्व संघ मालक यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला संघमालक आपण वरती बसायचं. निलेशजी पानकर साहेब आपण वरती बसायचं. हा वरती मुख्य व्यासपीठावरती बसू द्या. इथे संघनायक संघ मालक मुख्य व्यासपीठावरती, संघनायक पुढील आसनावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला आपण जास्त चला लाईन अप करा. विनंती आहे सर्व लाईन अप करा. उन्नावरे चॅम्पियन्स, उन्नावरे टायगर्स, उन्नावरे फायटर्स, उन्नावरे सुपरस्टार, उन्नावरे लायन्स, उन्नावरे लेजंड ए, उन्नावरे लेजंड बी आणि उन्नावरे सुपर किंग. चला लाईन अप करा प्लीज. सूचनेचं पालन करा प्लीज. चला सर्व लाईन अप करा ना. आपल्या मार्गक्रमणीवरती आपण सर्वांनी उभे राहायचं आहे. चला चला आपल्या मार्गरेषेवरती आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे. चला सर्व मालकांना विनंती आहे. आपला संघ आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर उभा करायचा आहे. चला प्लीज. उन्नावरे 2000 उन्नावरे प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आपल्या भेटीला आलेलं आणि संपन्न देखील झालेलं आहे. आणि उन्नावरे चॅम्पियन्स, उन्नावरे टायगर्स, उन्नावरे फायटर्स, उन्नावरे सुपरस्टार, उन्नावरे लायन्स, उन्नावरे लिजंड आणि उन्नावरे सुपर किंग सर्व संघनायकांना विनंती की आपण पुढे या. चला मुख्य व्यासपीठावरती या. अरे बॉल सगळे संपले तिकडे जाऊन आणायला करवणं वाटव. आलेच नाही बॉल. इथून काढा ते. बॉल घेऊनच आले. इथून पण काढा. नाही येऊ दे ना इकडे या साईड. पण नाही सेकंड बॉल तिकडून आलेच नाही गेले ते बाहेर. इकडे इकडे साईडला का साईडला. हॅलो बॉल पाहिजे. हां बोला ना. जाऊ दे इथे लाव. चला आता बॉल पाठवू का. मालकांचं सर्वांचं घ्यायचे. त्या ट्रॉफी होते आहेत. नाव देऊन द्या.
सर्वांना विनंती आहे की लाईन अप ना प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. आता आपण काही क्षणातच आपण मुख्य बक्षीस वितरणाकडे वळतोय. चला लाईन अप ना प्लीज, विनंती असेल सगळ्यांना. मित्रांनो चला, जसं आपण सुरुवात चांगली केलेली आहे, शेवट देखील आपल्याला तितका सुंदर करायचा आहे. चला विनंती असेल, चला विनंती आहे. कॅमेरामॅन इकडे. चला लाईन अप करा प्लीज, विनंती आहे. विनंती आहे की लाईन अप करा प्लीज, विनंती आहे. सहकार्य करा सर्वांना, विनंती असेल. आहे कुठून आलंय कनेक्शन विचारा ना डीजे वाल्यांना, हे कुठून आलंय कनेक्शन. चला लाईन अप करा ना. चला चॅम्पियन उन्नवरे सुपरस्टार, उन्नवरे लेजेंड, उन्नवरे टायगर्स, उन्नवरे सुपर किंग. चला विनंती आहे प्लीज. चला आजूबाजूला कोणी उभे राहू नका, लाईन अप करा प्लीज, विनंती आहे. उन्नवरे फायटर्स, महेंद्र जाधव आपली टीम, चला पटकन घ्या. ओमकार जाधव, अजय जाधव या लाईन अप व्हा पटकन. जोरे साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे, विनंती असेल. संजयजी ब्रँड अँबॅसिडर आपण पुढे बसायचं या. तसेच या स्पर्धेला ज्यांनी मैदान उपलब्ध केले असे या मैदानाचे मालक आदरणीय भगवंतदादा पाटील यांना विनंती आहे की आपण देखील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भगवंतदादा पाटील. चला तर सर्वप्रथम सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, सगळ्यांनी एकदा. आणि कोणी इकडे तिकडे उभं राहणार. दिनेशजी तांबे आपण लाईन अप वाचा प्लीज. तर सर्वप्रथम या स्पर्धेला विशेषतः म्हणजे पंच म्हणून लाभले ते या पंचक्रोशी मधील खऱ्या अर्थाने एक उत्तम निवेदक, सूत्रसंचालक आणि समालोचक. आणि विशेष म्हणजे पंचांच्या आपल्या विशेष शैलीमध्ये क्रिकेट रसिकांचे मन जिंकणारे आणि मनोरंजन करणारे आदरणीय राहुलजी मांजरेकर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी सन्माननीय UPL सीझन 3 चे ब्रँड अँबॅसिडर आदरणीय संजयजी जाधव सर यांना विनंती करेन की राहुलजी मांजरेकर सर यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आज जरा फोकस चालू करा सांगा ना. त्यानंतर दुसरे पंच म्हणून लाभले ते आदरणीय करंजळी गावचे सुपुत्र आदरणीय सत्यजित तांबडे सर यांनाही आपण सन्मानित करतोय. तर मी सन्माननीय संदीपजी पवार साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या पंचांना आपण यथोचित आदरातिथ्य सन्मान करायचा आहे, सन्मानित करायचा आहे.
सत्यजित तांबडे सर यांचा इथे आदरातिथ्य सन्मान होताना आपण पाहतोय स्क्रीनवरती. अच्छा, या UPL सीझन 3 मध्ये विशेषतः पंच म्हणून आपण त्यांची भूमिका आज पाहिली. हॅलो 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 हॅलो. त्यानंतर मी खऱ्या अर्थाने UPL चे निर्माते आणि शिल्पकार आदरणीय भावेजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. भावेजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. सीझन 3 अतिशय जल्लोषात उत्साहात आपण पाहिलं संपन्न होताना प्रत्येक उन्नवरे गावातील तळागाळातला खेळाडू याला मुख्य एवढं मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम या दोन्ही आदरणीय या दोन मूर्तीने केलेल्या आहे. यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आदरणीय भावेजी लोंढे आणि सुनीलजी पानकर सर यांच्यासाठी. तर त्यानंतर आपण सर्वप्रथम जे UPL सीझन 3 मध्ये आपल्याला संघ मालक म्हणून आपल्याला लाभले आणि उत्तम असा प्रतिसाद दिला ते आदरणीय सर्वप्रथम उन्नवरे चॅम्पियन संघ मालक संदेजी कांसरे यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करत आहोत. मी सन्माननीय आदरणीय संदेजी कांसरे यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. तर मी प्रदीपजी घाणेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संदेजी कांसरे यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. संदेजी कांसरे, जोरदार टाळ्या वाजवा. नाराज दिसत आहेत कारण गत विजेता होते संदेजी कांसरे साहेब, पण स्वप्न होतं पण अधुरं राहिलं. नक्कीच सीझन 4 ची आतुरता असेल सगळ्यांना आणि सीझन 4 चा महागडा खेळाडू कोण असेल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे सीझन 4 चं. धन्यवाद संदेजी कांसरे साहेब. तदनंतर उन्नवरे टायगरचे संघ मालक आदरणीय महेशजी गरटकर साहेब यांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन सन्माननीय RP जाधव साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील संघ मालक आहेत उन्नवरे फायटर्सचे. खऱ्या अर्थाने या UPL सीझन 3 ला विशेषतः आम्हाला सहकार्य लाभले असे आदरणीय आमच्या उन्नवरे जाधववाडी मधील आमच्या माऊली सौ अंजनीताई जाधव यांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. तर मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी आदरणीय संजयजी जाधव साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अंजनीताई यांचा आपण सन्मान करायचा आहे. संजयजी जाधव साहेब, आदित्य जाधव आपण यायचं आहे. त्यानंतर पुढील संघ मालक आहेत उन्नवरे सुपरस्टार चे संघ मालक आहे संतोषजी जाधव यांचं देखील आपण सन्मानित करत आहोत. संतोषजी जाधव आपण यायचं आहे. धन्यवाद ताई. संतोषजी जाधव खऱ्या अर्थाने आज खुश दिसतात. त्यांना फायनल मध्ये म्हणजे सेमीफायनल पर्यंत मजल मारण्यासाठी 3 वर्ष गेले. या वर्षी नक्कीच खुश असतील. पुढच्या वर्षी फायनल नक्की तुमची असेल. तर संघ मालक संतोषजी जाधव यांचा आपण सन्मानित करतोय. मी आदरणीय अरविंदजी शिगवण यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान होईल उन्नवरे लायन्स संघ मालक श्री निलेशजी जाधव आणि अंकुजी पांचाळ यांचा इथे आदरातिथ्य सन्मान होईल. तर हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय दीपकजी लोंढे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी जाधव आणि अंकुजी पांचाळ यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे.
त्यानंतर पुढील संघ मालक आहेत उन्नवरे लेजंड ए चे संघ मालक निलेशजी पानकर यांचा आपण आता तिथे सन्मान करत आहोत. मी आयोजक दोन्ही शिल्पकार भावेजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांना विनंती करेन की निलेशजी पानकर सरांचा आपण आता तिथे सन्मान करायचा आहे. लेजंड सर्वांना बोलवायचं आहे, आपल्याला ट्रॉफी घ्यायची आहे. सगळे आपला पूर्ण संघाला बोलवा. त्यानंतर पुढील संघ मालक आहेत सुपर उन्नवरे सुपर किंग संघ मालक राजेंद्रजी जाधव आणि विनायकजी विचारे यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करेन, मी या UPL सीझन 3 चे ब्रँड अँबॅसिडर आदरणीय संजयजी जाधव यांना विनंती करेन की या दोन्ही संघ मालक यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर पुढील अशा पद्धतीने हा सर्व संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. संघ मालकांसाठी एकदा. आता आपल्या सगळ्यांना UPL सीझन 4 ची आतुरता आहे का? वाटतंय ना? कारण नक्कीच असेल, ज्यांनी सामने गमावले असतील, जे पहिल्या फेरीमध्ये बाहेर पडले असतील, ज्यांच्या हातून निसटता पराभव झाला असेल, त्यांना वाटत असेल की सीझन 4 चे आपल्याला आतुरता असेल, ते 2027 ची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तर ह्या सर्व संघ मालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी मी या UPL अर्थातच जीवाभावाची मैत्री आणि गावाचं गाव पण टिकवणारे, त्या काळातला आपली जी मैत्रीची भावना जपणारा हा खेळ, हा उत्सव, हा सोहळा आणि हा आनंदाचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच UPL सीझन 3 उन्नवरे प्रीमियर लीग आणि ह्या लीगचे निर्माते शिल्पकार आदरणीय भावेजी लोंढे यांना विनंती करेन की आपण या UPL सीझन 3 बद्दल आपण आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत. नमस्कार सर्वांना. UPL उन्नवरे प्रीमियर लीग 2026 पर्व 3 बघता बघता आज या ठिकाणी संपलं आणि विजेता संघ ठरलेला उन्नवरे लायन्स आणि उपविजेता संघ चॅम्पियन्स तसेच लिजेंड विजेता संघ उन्नवरे बी या तिन्ही संघांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. खरोखरच आजची टुर्नामेंट किंवा आजची स्पर्धा ही आपण काहीतरी नवीन घडवण्यासाठी घेत असतो. उन्नवरे प्रीमियर लीग म्हणजे शोध गुणवान खेळाडूंचा अशी आपण टॅगलाईन दिलेली आहे. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि प्रत्येकामध्ये दडलेलं टॅलेंट बाहेर काढण्याचं काम हे उन्नवरे प्रीमियर लीग याच्या माध्यमातून होत असतं. सुरुवातीला संकल्पना जी सुचली सुनीलजी पानकर आणि मला, आणि त्याच्या मार्फत ही आपण ही मोठा हा घाट घातलेला आहे. तर बघता बघता 3 वर्ष संपलेले आहेत. आमची इच्छा होती की पहिली 3 वर्ष आम्ही करूया आणि पुढील नियोजन कसं करायचं त्याच्यावर 3 वर्षानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करूया. संघ मालकांनी सुद्धा चांगली साथ दिली, कारण का सर्व गोष्टीचं सोंग करता येतो परंतु पैशाचं सोंग करता येत नाहीत. आज संघ मालक तुमच्यावरती भरपूर प्रमाणात पैसे खर्च करतात. एका खेळाडूला जर बघितलं तर 50 रुपये आपण एंट्री फी घेतो, परंतु त्या खेळाडू मागे प्रत्येक संघ मालकाचा 1000 रुपये पर्यंत खर्च येतो. तर नवीन नवीन खेळाडू घडले पाहिजेत, पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि हा मातीतला खेळ आहे, आपल्या जीवाभावाची जी मैत्री आहे, शाळेतून आपण शिकत आलेलो आहोत आणि कुठेतरी एकत्र हा यावा, सर्व खेळाडू तरुण वर्ग एकत्र यावा आणि त्यातून हा सोहळा जो उन्नवरे गावचा ज्याप्रमाणे होळी आणि गणपती सण साजरे करतो त्याप्रमाणे उन्नवरे गावाचा सोहळा म्हटल्यानंतर हे उन्नवरे प्रीमियर लीग आहे. पुढे नियोजन कसं करायचं याच्याबद्दल मी मालकांकडे डिस्कस करेनच, परंतु ही जी स्पर्धा पार पडताना खूप काटकसर किंवा
खूप मेहनत घ्यावी लागली. त्यामध्ये कमिटी प्रमुख अक्षय जाधव आहेत, अंकुजी पांचाळ आहेत, विजयजी निक्कम आहेत, शैलेश जाधव, मनीष लोंढे आणि सर्व खेळाडू यांची, मनोहर टेमकर यांची मेहनत आहे. परंतु खेळाडूंमध्ये तेवढी उत्साह म्हणजे खेळण्यापुरतं तुम्ही उत्साह दाखवता, परंतु इतर कामं असतात किंवा इतर गोष्टीमध्ये जे सहकार्य दाखवायचं असतं ते सहकार्य कमी असतं. ते सहकार्य जर तुमच्याकडून मिळालं तर पुढील नियोजन करायला अजून सोपं जाईल, आम्हाला उत्साह येईल, संघ मालकांना त्यातून काहीतरी मिळेल आणि खेळाडू घडतील. नुसतं आपल्याला खेळायचं नाही तर त्यातून सामाजिक कार्य सुद्धा करायचं आहे आणि हे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रत्येकाला पुढे यावं लागेल. नुसतं खेळण्यापुरतं आपल्याला ही स्पर्धा मर्यादित नाहीये. आपण जे उन्हाळी प्रीमियर लीगचं जे पर्व सुरू केलेले आहेत ते सुरूच राहतील असं मला तरी वाटतंय. आणि जर या ठिकाणी संघ मालकांनी पुन्हा एकदा आम्हाला नव्याने संधी दिली तर निश्चितच एक वेगळ्या टर्निंग पॉइंटवर आपण ही स्पर्धा घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर जे पंच म्हणून काम केलं ते विश्वनाथ मिसाळ, दीपक कदम यांचे सुद्धा मी या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्यानंतर गुण लेखक म्हणून ज्याने काम केलं नितीन जाधव, नितीन गणपत जाधव, प्रशांत पानकर, चेतन रसाळ यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि फोटोग्राफर खास करून आम्हाला जे रोशन घाग आणि नयन घाग हे दोन बंधूंनी आम्हाला या ठिकाणी होकार कळवला आणि आजच्या दिवसाचे पूर्ण फोटोग्राफी उत्कृष्ट छायाचित्रण केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि काल सहकार्य केले असे उल्लेखनीय आमची खास जेवणाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली असे आपल्या उन्नवरे जाधववाडीचे सुपुत्र आणि ज्यांचा नेहमी ज्यांना सहकार्य असतं, प्रत्येक वेळी ज्यांचं सहकार्य असतं असं प्रत्येक विचारे आणि त्यांचे छोटे बंधू प्रफुल्ल विचारे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत त्यांनी खूप या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले असे भगवान दादा पाटील आणि ज्ञानेश्वर दादा पाटील यांचे सुद्धा लाख लाख आभार. त्याचप्रमाणे डीजे वाले दादा, मंडपवाले दादा यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी शाब्दिक आभार व्यक्त करतो. तसे युट्यूब दादा, दर्शन दादा याचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील सूत्र मी मनीषजी लोंढे यांच्याकडे देतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद. चला आता आपण सन्माननीय भगवानदादा पाटील यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करत आहोत. मी शिल्पकार आदरणीय भावेजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते भगवानदादा पाटील यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर भगवंतदादा पाटील कोणालाही नाही हा शब्द नसतो, चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. विशेषतः म्हणजे मी दर्शन दादा यांचा उल्लेख करेन, आम्हाला फार सपोर्ट केलाय ग्रामीण टेनिस क्रिकेटला आमच्या दापोली तालुक्याला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानावे तेवढे मी कमी आहेत. आणि त्यानंतर आपण वळूया पुढील मुख्य बक्षीस वितरणाकडे. चला आपण वळतोय तुम्हाला ज्यांची आतुरता आहे आणि मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीला जो स्पर्श करायचा आहे. मित्रांनो, दिवसभरामध्ये पोटात अन्नाचा कण नसतानाही केव्हाही थकवा जाणवला नाही, पण जिंकल्यानंतर या ट्रॉफीला स्पर्श केल्यानंतर जो 10 गुणा आनंद आपल्याला होतो तो फार महत्वाचा असतो, तो समाधान फार मोठा असतो. आणि खऱ्या अर्थाने या UPL सीझन 3 मध्ये आम्हाला फार मोठं योगदान देऊन ब्रँड अँबॅसिडर म्हणून आम्हाला सहकार्य केलं असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री मामाई ग्रामस्थ मंडळ उन्नवरे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय सह्याद्री जाधववड संजय जाधव यांचा इथे आदरातिथ्य आपण सन्मान करतोय. मी मुख्य निर्माते सन्माननीय भावेजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांना विनंती करतो की संजयजी जाधव सरांचा आपण मायेची शॉल, प्रेमाचा गुलदस्ता आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत. संजयजी जाधव सर.
त्यानंतर आपण वळतोय मुख्य व्यासपीठाकडे. धन्यवाद संजयजी जाधव सर. तर पुढील चला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण शुभ सायंकाळी एक गणपती बाप्पाचा नामस्मरण करूया, जल्लोष करूया. गणपती बाप्पा महामाई माते की. त्यानंतर आपण वळतोय मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे आणि अंतिम सामना. या सामन्याचा सामनावीर ठरतोय. या पूर्ण प्रत्येक सामन्याला आपलं महत्वपूर्ण योगदान देणारा सामनावीर ठरतोय तो आहे विशाल तांबे. आणि हा सामनावीर देण्यासाठी विनंती करेन मी आदरणीय संदीपजी पवार सर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आज सामनावीराचा पुरस्कार किताब आपण उन्नवरे लायन्सचा हा टायगर अर्थातच विशाल तांबे. त्यानंतर गेम चेंजर. त्यानंतर गेम चेंजर म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा बोलबोला आणि सगळ्या क्रिकेट रसिकांचा ज्यांच्याकडे लक्ष होतं असा चौफेर कामगिरी करणारा तो गेम चेंजर ठरतोय तो देखील आहे ऋषिकेश पानकर. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय मी प्रदीपजी घाणेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गेम चेंजर लायन्स संघाचा हा सुपरस्टार ऋषिकेश पानकर याला गेम चेंजर आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. ऋषिकेश पानकर. आणि सर्व खेळाडूंना सर्व संघाला विनंती आहे की आपला सुपर 4 आणि सुपर 6 हा जो आपला पुरस्कार आहे हा जो काही आपल्याला कॅश प्राइज आहे ही आपल्याला आपला स्कोर कार्ड बघून प्रत्येकाला जीपे केला जाईल. ते तुम्हाला सरप्राइजिंग असणार आहे. तर पुढील उत्कृष्ट गोलंदाज आहे. बरेच कालावधीनंतर अनेक वर्षानंतर असणारा हा सितारा पुन्हा एकदा UPL सीझन 3 मध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे सुपरस्टार संघाचा सितारा महेश जाधव. त्यांचा प्रतिनिधी यायचा आहे. संघ मला घेते. उत्कृष्ट गोलंदाज महेश जाधव ठरतोय या UPL सीझन 3. आणि हा सन्मानित देण्यासाठी मी विनंती करेन मी आदरणीय निलेशजी पानकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण प्रदान करायचा आहे. त्यानंतर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला ज्यांच्याकडून लाभलेला आहे ते अनिलजी मोगरे यांच्याकडून. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय जो आहे पुन्हा एकदा नाव येतोय चर्चेत तो आहे लायन्स संघाचा ऋषिकेश पानकर. आणि हा सन्मान देण्यासाठी मी भगवानदादा पाटील यांना विनंती करेन की आपण या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषिकेश पानकर. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ऑरेंज कॅप ज्याच्या शिरावरती रोवली जाते तो आहे उत्कृष्ट फलंदाज. या UPL सीझन 3 मध्ये फॉर्म मध्ये येताना ग्रामीण मधील संतोषजी शिगवण यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. मी त्यांना स्वतः पुढे बोलवतो संतोषजी शिगवण आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. आणि उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्याच्या नावावरती लिहिला जातोय तो आहे रोहित तांबे.
आणि या कॅप देण्यासाठी मी जयेश विचार यांना पुढे बोलवेन. आपण ऑरेंज कॅप प्रदान करायचा आहे. जयेश विचार आपण पुढे यायचं आहे. रोहित तांबे याला आपण ऑरेंज कॅप प्रदान करायचे आहे. आणि त्यानंतर लिजेंड आपण सामने पाहिले आणि ह्या लिजेंड मध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरतोय, उत्कृष्ट खेळाडू ठरतोय लिजेंड मध्ये. तो आहे UPL सीझन 3 चा सुपर फायटर मनोहर टेमकर. आणि हा चषक आपल्याला आकाशजी पानकर, आपण असाल तर पुढे यायचं आहे. आकाशजी पानकर. तर मी सुनीलजी पानकर यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि संदीपजी पवार सर आपण यायचं आहे. आपल्या दोघांच्या शुभहस्ते लिजेंड बी संघाचा हा सुपर फायटर खेळाडू आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चौफेर कामगिरी केली आणि या स्पर्धेचा बोलबाला या चर्चेत आलेलं नाव म्हणजे मालिकावीर चषक मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब जातोय. आणि हा किताब ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे ते प्रतीकजी विचारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मी विनायकजी विचारे आणि प्रतीकजी आपण दोघांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि मालिकावीरचा पुरस्कार ज्याच्या नावावर जातोय तो खेळाडू ठरतोय, तो आहे विशाल तांबे. या प्रफुल्लजी आपण यायचं आहे. त्यानंतर आपण उपविजेता संघ आणि विजेता संघ यांनी लाईनअप करायचा आहे मेडल साठी. उपविजेता संघ यायचा आहे पहिला मेडल. आणि हे मेडल आपल्याला ज्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत या आयोजकांकडून आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन, मी RP जाधव साहेब यांना विनंती करेन की आपण पुढील सर्व खेळाडूंना आपण मेडल प्रदान करायचं आहे. चला उपविजेता संघ चॅम्पियन्स उन्नवरे चॅम्पियन्स लाईनअप करा प्लीज. जास्त वेळ खर्च करू नका. उन्नवरे चॅम्पियन्स चला या पटकन. आपण उन्नवरे चॅम्पियन्स उपविजेता संघ ठरला आणि त्यानंतर विजेता संघाला देखील आपण मेडल गोल्ड मेडल आपण प्रदान करणार आहोत. आणि हे मेडल देण्यासाठी मी विनंती करेन, मी या UPL सीझन 3 चे ब्रँड अँबॅसिडर संजयजी जाधव यांना विनंती करेन की आपण विजेता संघाला आपण मेडल प्रदान करायचं आहे. उन्नवरे चॅम्पियन्स आणि त्यानंतर विजेता संघ ठरलेला आहे उन्नवरे लायन्स.
जोरदार टाळ्या. आपण गोल्ड मेडल घ्यायचं आहे आणि हा मेडल देण्यासाठी ब्रँड अँबॅसिडर आदरणीय संजयजी जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चला लाईन अप करा प्लीज फास्ट थोडस. इथे आपण उन्नवरे लायन्स संघ ठरतोय युपीएल सीझन 3 चा चॅम्पियन मानकरी ठरतोय. संघ मालक आहेत निलेशजी जाधव, अंकुजी पांचाळ आणि लायन्स म्हणजे विजेता संघ मानकरी संघाला मिळणार आहेत रोख रक्कम 21,000 रुपये आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी आणि उपविजेता संघाला मिळणार आहेत 11,000 रुपये मिळणार आहेत उपविजेता संघाला. आता थोडस हे इथे समोर बसलेले आहेत ना अंकुजी पांचाळ सर, अंकुजी पांचाळ, निलेशजी आपण इकडे घ्या खुर्च्या. आता इथे आपण आता सर्व सामूहिक फोटो घेणार आता इथे बसून सगळ्यांचे. किरण अशा कोई ह्या खुर्च्या आठव इकडे असं बस. ह्या खुर्च्या आठव 4 इकडे असं बस. इथे बसतील ना आता सर्व खेळाडू फोटो काढायला. आणि लिजेंड विजेता ठरतोय तो आहे लिजेंड विजेता संघ ठरलेला आहे. या मानाचा मानकरी ठरलेला आहे लिजेंडचा लिजेंड बी संघ. कर्णधार शैलेश लोंढे आणि उपकर्णधार मनोहरजी टेमकर यांना सर्व संघाला विनंती करतो आपण समोर यायचंय. चला लिजेंड विजेता ठरतोय आणि हे चषक सुशील मांजरेकर यांनी दिलेला आहे आणि तो आमच्याकडे देखील आलेला आहे लिजेंड बी संघाकडे. चला मी सर्व मान्यवरांना विनंती आपण उभं राहायचंय आणि लिजेंडचा चॅम्पियन ठरलेला हा संघ आहे लिजेंड बी. या मनोहरजी टेमकर आपण यायचंय. चला काव्या लोंढे या सगळ्यांनी उभं राहायचंय आपण. लिजेंड बी चा विजेता ठरतोय लिजेंड बी लिजेंड संघाचा विजेता. 1 मिनिट फक्त थांबा 2 मिनिटं. विजेता ठरतोय लिजेंड बी संघ. अभिनंदन अभिनंदन. असं ठेवा. लिजेंड बी विजेता संघ ठरतोय उन्नवरे प्रीमियर लीग सीझन 3 च. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण उपविजेता संघाला रोख रक्कम 11,000 रुपये देऊन आपण त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम चला उपविजेता संघ चॅम्पियन संघाला रोख रक्कम 11,000 रुपये देऊन पूर्ण संघ या उन्नवरे चॅम्पियन. चला या सर्व मान्यवरांना विनंती करून आपण उभं राहायचं आहे. चला पटकन खाली बसून घ्या. काही खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. काही जणांनी खाली बसा. लाईन मध्ये खाली बसा. बसा. हा गणपती बाप्पा मामाय माते की. उपविजेता संघाला रोख रक्कम 11,111 रुपये देऊन आपण सन्मान केलेला आहे. त्यानंतर या युपीएल सीझन 3 चा चॅम्पियन ठरतोय मानकरी ठरतोय तो संघ आहे
उन्नावरे लायन संघ जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थाने कार्तिकी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीपजी बाणे साहेब यांच्याकडून हा टी शर्ट या उन्नावरे लायन संघाला प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या देखील मी मनपूर्वक आभार स्वागत व्यक्त करतो. आणि मानाची ट्रॉफी ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ते अमितजी भगत साहेब यांच्याकडून. आणि त्यांना मिळणार रोख रक्कम 21,111. सर्वांनी मान्यवरांनी देखील उभं राहायचंय. मान्यवरांनी देखील उभं राहायचंय. चला ट्रॉफी द्या. ट्रॉफी वरती द्या. हार काढा. हार काढा. ब्रँड अँबॅसिडर संजयजी जाधव तसेच संदीपजी पवार सर, प्रदीपजी घाणेकर साहेब, आरपी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते दिली जाते. चॅम्पियन करतोय तो संघ आहे लायन संघ. उन्नावरे लायन संघ मानकरी ठरतोय. UPL सीझन 3 चा मानकरी ठरलेला हा संघ आपण पाहतोय. रोख रक्कम 21,111 रुपये आणि मानाची ट्रॉफी दिली जाते. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचे देखील आभार. तदनंतर कोणाचाही सन्मान राहिला असेल अनावधाने तर सर्वांनी सांभाळून घ्यायचा आहे. आपलाच गावाचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. सगळ्यांनी सुखरूप प्रवास करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.